ठरलं तर मग या मालिकेच्या 27 नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघ जण छानपैकी चिठ्ठी लिहित असतात आणि त्यावरती चैतन्य म्हणतो, अरे ही चिठ्ठी आता झाली, ही ट्रायल झाली, आता ओरिजिनल चिठ्ठी लिही, कारण याच्यामध्ये तुझं अक्षर खूप घाण आलेलं आहे, हात थरथरतोय, ते वाचू पण शकणार नाहीयेत. अर्जुन म्हणतो, परत लिहायचं? यावरती चैतन्य म्हणतो, हो, परत लिहावी लागणार आहे. मग चैतन्याच्या सांगण्यावरून अर्जुन पुन्हा एकदा चिठ्ठी लिहायला लागतो. त्यावरती तो लिहितो, मिसेस सायली, आय लव्ह यू. त्यानंतर तो अचानक म्हणतो, नको नको, मिसेस सायली नको लिहायला, नुसतं सायली लिहू का? चैतन्य म्हणतो, चालेल, नुसतं सायली लिही, मिसेस सायली लिही, तुला जे काय हवंय ते लिही, पण लिही बाबा एकदाचा, आणि ती वहिनीपर्यंत चिठ्ठी पोहोचवून दे. असं म्हटल्यावरती अर्जुन आता चिठ्ठी लिहितो आणि फायनली खूप प्रयत्नानंतर त्याची चिठ्ठी लिहून तयार होते. आणि आता ती चिठ्ठी सायलीपर्यंत पोहोचवायचं फक्त आता बाकी आहे. मिसेस सायली, आय लव्ह यू, ही चिठ्ठी लिहिल्यावरती अर्जुन म्हणतो, चला, आपलं बऱ्यापैकी काम झालेलं आहे, चिठ्ठी लिहून झालेली आहे, आता ती ठेवली की रिॲक्शन बघायची, हे इतकंच काम आपल्याकडे राहिलेलं आहे. असं म्हणत अर्जुन खूप खुश होतो आणि काहीतरी खूप मोठी बाजी मारल्यासारखा त्याच्या चेहऱ्यावरती आनंद असतो. चैतन्य म्हणतो, चला, अजून काम झालेलं नाहीये बरं का, ही चिठ्ठी जागेवरती पोहोचवून मग आपल्याला त्या चिठ्ठीबद्दल बघायचं आहे ना, चल चल, इथेच गप्पा मारून काही होणार नाहीये. असं म्हणत तो आता अर्जुनला लवकरात लवकर खाली नेत असतो. पण त्याच वेळेला अर्जुनच्या मनामध्ये आता अजून एक भीती येते. अर्जुन म्हणतो, चिठ्ठी तर मी लिहिली पण आहे, चिठ्ठी तर मी ठेवीन सुद्धा, पण पण त्यांनी जर का या चिठ्ठीला बघून काही वेगळी रिॲक्शन दिली तर, त्यांना हे आवडलं नाही तर, त्यांनी नाही एक्सेप्ट केलं तर, असं म्हणत अर्जुन चांगलाच घाबरलेला असतो. त्यावेळेला इकडे आता चैतन्य त्याला म्हणतो, अरे परीक्षेला बसलायस ना, मग परीक्षेला बसल्यावरती आता रिझल्टची चिंता कशाला, जे काही आहे ना त्याचा सोक्षमोक्ष लागून जाऊ दे. रिझल्टची चिंता देऊन परीक्षा न देणं हे कितपत योग्य आहे मला सांग बरं. त्यामुळे आपण आता परीक्षेला तर जाऊया, आणि त्यानंतर जर नापास झालासच तर ना, माझा खांदा आहेच की तुला रडायला. यावरती अर्जुन चिडतो आणि चल, काहीतरी निगेटिव्ह माझ्याशी बोलू नकोस बरं का, सगळं काही पॉझिटिव्ह होईल असाच विचार करूया. असं म्हटल्यावरती चैतन्य म्हणतो, मग तूच किती विचार करतोय सांग, चल आपण पटकन खाली जाऊया. असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य दोघ जण इकडे आता खाली येतात. तोपर्यंत विमल सांगत असते, सायलीताई, अहो खूप छान झाले तर बिस्किट, एकदम खुसखुशीत. यावरती इकडे पूर्णांची म्हणते, हो, बिस्किट छान झालेत, पण आम्हाला आम्हाला खारी बिस्किट मिळाली, त्याचं काय? असं म्हणत पूर्णांची बिना साखरेची बिस्किट खाल्ल्यामुळे जरा आता थोडीशी रागामध्येच असते. तोपर्यंत सायली म्हणते, पूर्णाजी, नंतर तुमची शुगर थोडी कमी झाली की तुम्हाला नक्की एक गोड बिस्किट देईन मी. तोपर्यंत अर्जुन आणि चैतन्य दोघ जण खाली येतात. आणि आता त्याच वेळेला पूर्णाजी म्हणते, काय रे, आता तर तू सांगून गेलास की तुझी महत्वाची केस स्टडी आहे आणि तुला काम करायचंय, मग तू इकडे कसं काय आलास? यावरती आता अर्जुन गडबडतो आणि काही नाही, ते कॉफीचे मग आहेत ना, ते ठेवायचे होते म्हणून आम्ही खाली आलो होतो. यावरती विमल सांगते, असं काय करताय अर्जुन दादा, अहो मी आणले असते ना, मग तुम्ही तिथेच ठेवायची, काम चालू असताना तुम्ही या सगळ्यामध्ये का बरं उठलात? यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, अगं विमल, असं काय करतेस, तो जर का कॉफीचे मग इकडे ठेवायला आला नसता तर त्याला सायली कशी दिसली असती? असं म्हणत चक्क आता प्रतिमा सुद्धा अर्जुनची थट्टा मस्करी करायला लागते. अर्जुन म्हणतो, प्रतिमा त्या आत्तापर्यंत घरातले सगळे थट्टा मस्करी करायची, पण हे काय, तू सुद्धा थट्टा मस्करी करायला लागलीस का? असं म्हणत अर्जुन लटक्या रागाने इकडे आता प्रतिमा आत्याकडे पाहतो. प्रतिमा म्हणते, नाही रे, मी आपलं असंच बोलले. यावरती अर्जुन म्हणतो, मी मग ठेवतोय ह. यावरती प्रतिमा हसते आणि आता अर्जुन तिच्याकडे पाहतो. तोपर्यंत अर्जुन चैतन्याला म्हणतो, काय करू, अरे सगळेच जण माझ्याकडे असे बघतायत ना की मलाच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये नक्की काय करू, किंवा या सगळ्यामध्ये मी चिठ्ठी कशी ठेवू. त्यावरती चैतन्य म्हणतो, मग फाडून टाक म्हटल्यावरती इकडे आता इकडे लगेचच अर्जुन म्हणायला लागतो, नाही नाही, फाडून टाक कसं, नाही, ही चिठ्ठी मी नाही फाडून टाकणार. असं म्हटल्यावरती इकडे आता अर्जुन म्हणतो, अरे असं काय करतोयस, चल आपण ही चिठ्ठी ठेवायलाच पाहिजे. तर आता चैतन्य सांगायला लागतो, अरे मग जा लवकर, सगळे बघण्याच्या आधी ही चिठ्ठी तू ठेवून दे.
असं म्हटल्यावरती अर्जुन ती चिठ्ठी ठेवण्यासाठी आता मात्र तिकडे जायला निघतो. इकडे प्रतिमाची हसूनपुरती वाट लागलेली असते. सगळेजण अर्जुनची थट्टा मस्करी करत असतात. अर्जुन ती चिठ्ठी आता ठेवण्यासाठी आत येतो. इकडे सायली तिचं काम करत असते. सायली काम करत असते. मग अर्जुन पाहतो आणि आता तो बेसिंग जवळ ठेवतो आणि धावत पळत बाहेर येतो. चैतन्य खूपच खुश येतो. झालं, काम झालं, चिठ्ठी ठेवलीस तू? यावरती अर्जुन म्हणतो, चिठ्ठी? कसली चिठ्ठी? चैतन्य म्हणतो, वेडा आहेस का? अरे असं काय करतोयस? चिठ्ठी ठेवायला गेला होतास ना? अर्जुन म्हणतो, नाही, मी चिठ्ठी ठेवलीच नाही. अरे ते मी मग ठेवला आणि मग ठेवून तसाच आलो. चैतन्य चिडतो, आणि काय चाललंय तुझं अर्जुन? काय असं वागतोयस तू? तुझं तर वागणं मला खरंच काही कळतच नाहीये. असं वेड्यासारखं वागून कसं चालेल? असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, अरे चिठ्ठी ठेवायची होती ना? चैतन्य म्हणतो, ठेवायची आहे की वरती जायचं आहे? अर्जुन म्हणतो, नाही नाही, ठेवायची आहे तर. असं म्हणत अर्जुन आता धावत पळत पुन्हा चिठ्ठी ठेवायला जातो. चैतन्याला समजतच नाही की ह्या अर्जुनचं चाललंय तरी काय, याचं लक्षच नाहीये. मग आता चैतन्य म्हणतो, हा बघ, हा माझा मग आहे, हा माझा मग घेऊन जा आणि मग चिठ्ठी ठेव. एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्यामध्ये आता परत जर का ही मग ठेवताना चिठ्ठी नाही ठेवलीस ना, तर गाठ माझ्याशी आहे. अर्जुन म्हणतो, ठेवायचं आहे का हा मग आता परत? चैतन्य म्हणतो, जा लवकर. मग चिडलेला चैतन्य अर्जुनला आता हात जोडतो आणि प्लीज आत्ता तरी हा मग तू ठेव आणि त्यानंतर ही चिठ्ठी घेतल्याशिवाय आलास ना तर बघ. असं म्हटल्यावरती अर्जुन पुन्हा जातो. पुन्हा आता हळूच इकडे तिकडे पाहतो. पाहता पाहता हळूच ती चिठ्ठी मगच्या खाली ठेवतो. जिथे आता बेसिंगच्या इथे सायली मग धुण्यासाठी येईल त्यावेळेला तिला ती चिठ्ठी दिसेल आणि आता ती चिठ्ठी सायली वाचेल. हा सगळा अर्जुनचा प्लॅन असतो. मग आता इकडे अर्जुन ती चिठ्ठी ठेवतो आणि एकदाचा सुटकेचा निश्वास सोडतो की चला, या सगळ्यामध्ये फायनली आपण चिठ्ठी ठेवलेली आहे. मग आता ती चिठ्ठी ठेवून तो बाहेर येतो. बाहेर आल्यावरती इकडे चैतन्याला तो थम्सअप करून इशारा देतो की फायनली फायनली मी ही चिठ्ठी ठेवलेली आहे. मग आता चैतन्य म्हणतो, चला मग आपण इकडून निघून जाऊया. यावरती अर्जुन म्हणायला लागतो की अरे आता निघून कसं जायचं? आपल्याला तर पाहायचं आहे ना की सायली काय करतायत, कशा रिॲक्ट करतायत ते. यावरती आता इकडे सायली म्हणते, सर तुम्हाला काही हवंय का? कारण या दोघांचं काहीतरी खुसूरपुसूर चाललंय, दोघं काहीतरी बोलतायत हे सायलीच्या लक्षात येतं आणि सायली आता ते विचारायला लागते. सायली म्हणते, सर काय झालंय, काही हवंय का? तुम्हाला अजून कॉफी हवे का? असं म्हणत सायली विचारत असताना अर्जुन म्हणतो, नाही नाही, तसं काही नाहीये. पूर्णाजी म्हणते, अरे काही हवंय तर सांग, तुला तू इथे काय दोघांचं चाललंय? यावरती अर्जुन म्हणतो, अगं काही नाही, मी आत्ता माझ्या स्टडीसाठीच वरती चाललो होतो. असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य गडबडतात. यावरती चैतन्य म्हणतो, आता तरी चल वरती, आता काय आहे तुझं इथे? यावरती इकडे आता अर्जुन म्हणतो, अरे असं काय करतोयस? आपल्याला बघायचं आहे ना ती रिॲक्शन. मग ती रिॲक्शन कशी काय बघणार आपण? असं म्हणत इकडे आता अर्जुन चैतन्याला चल असं सांगत असतो आणि थांब असं सांगत असतो आणि चैतन्य अर्जुनला चल सांगत असतो. मग आता अर्जुनचं म्हणणं काही न ऐकता चैतन्य त्याला वरती घेऊन येतो. चैतन्याला अर्जुन म्हणतो, तुझं काय चाललंय? तू का मला वरती आणलंस? अरे असं काय करतोयस? खाली नक्की काय रिॲक्शन मिळणार ते पाहायचं आहे ना. तू घाई गडबड करून मला का आणलंस? असं म्हणत आता इकडे अर्जुन चैतन्याला ओरडत असतो. त्यावरती चैतन्य म्हणतो, अरे असं काय करतोयस? तू नीट समजून घे. तिकडे खाली नुसता उभा राहिला असतास ना तर सगळ्यांना संशय आला असता. सगळ्यांना संशय आला असता की तू तिकडे खाली काय करतोयस. मग उगाच सगळेजण तुझ्याकडे बघत बसले असते आणि मग त्यानंतर सगळ्यांना उत्तर काय दिलं असतंस, थांब जरा, इकडेच थांब आणि थोडा डीप ब्रीदिंग कर, दीर्घ श्वास घे, शांत हो, चेहरा तरी बघ तुझा, काहीतरी चुकी करशील आणि त्यामुळे मी तुला हे बोललेलो आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी डीप ब्रीदिंग करतो आणि पटकन आपण बाहेर जायचं का? यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो, थांब जरा, मी तुला काय सांगतोय ते तरी ऐक. पण अर्जुन काही ऐकण्याच्या मूडमध्ये नसतो. चल लवकर जाऊया, चल लवकर जाऊया असं म्हणत स्टडी रूम मध्ये तो बोलत असताना इकडे प्रिया आता वरून खाली येते. वरून खाली आल्यावरती तिच्या हातामध्ये काहीतरी असतं आणि आता ती सगळ्यांकडे पाहते आणि मग ठेवण्यासाठी ती पुन्हा एकदा आता किचनच्या दिशेने येते. किचनच्या दिशेने मग ठेवून ती पुन्हा आता आपल्या जागेवरती येऊन बसते.
या सगळ्या गडबडीमध्ये प्रियाने काहीतरी गडबड केलेली असते, जी गडबड अर्जुनला शेवटी समजणार असते. सगळ्यात शेवटी अर्जुनला समजणार असतं की या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड केलेली आहे. मग हे म्हटल्यावरती प्रिया आता आपल्या खुर्चीवरती येऊन बसते. तोपर्यंत चैतन्य अर्जुनला म्हणतो, झालं तुझं डीप ब्रिदिंग करून झालं? त्यावरती इकडे आता अर्जुन म्हणतो, हो झालेलं आहे, चल लवकरात लवकर. चैतन्य म्हणतो, नाही, जरा श्वास घे, अजून डीप ब्रिदिंग कर, त्याशिवाय घाई गडबडीत मी तुला कुठे जाऊ देणारच नाहीये. असं म्हणत अर्जुन चैतन्याला पुन्हा एकदा डीप ब्रिदिंग करायला सांगतो आणि दोघं जण हे सगळं करत असतात. पण अर्जुनचं लक्ष कशातच नसतं, त्याला खूप घाई झालेली असते. चल लवकर, चल लवकर असं म्हणत चैतन्याला तो आता घेऊन येतो. फायनली चैतन्य आणि अर्जुन तिकडे आलेले असतात. तोपर्यंत इकडे आता पूर्णाजी गप्पा मारत असते आणि आता पूर्णाजी आणि मधुहोनचं काहीतरी बोलणं चालू असतं. अर्जुन घाईघाईत पटकन खाली येतो. खाली येऊन तो आता उभा राहून तो आता एकटक बेसिंगच्या इथे पाहत बसतो, जेणेकरून त्याला आता समजेल की नक्की चिठ्ठी सायलीने पाहिल्यावरती तिच्या मनावरती काय एक्सप्रेशन, तिच्या तोंडावरती काय एक्सप्रेशन येत आहेत. तोपर्यंत इकडे आता प्रतिमा सांगायला लागते, पूर्णाई मला निघायला पाहिजे. यावरती इकडे आता प्रतिमाला पूर्णाजी म्हणते, काय ग रविराज तुला न्यायला येणार आहेत का? तसं काही ते बोललेत का? यावरती प्रतिमा सांगायला लागते, नाही पूर्णाई, म्हणजे आमचंच प्लॅनिंग अचानकपणे झालं. खरं तर आम्ही इकडे येणार हे रविराजांना माहितीच नव्हतं आणि त्यामुळे त्यांना कल्पनाच नाहीये की मी इकडे आहे, त्यामुळे ते मला न्यायला येण्याचा प्रश्नच येत नाहीये. आम्ही आमच्या जाऊ ना, असं म्हणत प्रतिमा सगळं सांगत असताना पूर्णाई म्हणते, कसं आहे ना, तू माझी न लेक असण्याच्या ऐवजी सून असायला हवी होतीस, म्हणजे हक्कानी मी या घरात तुला थांबवू शकले असते. आता लेक आहेस, तुला तिकडचा प्रपंच आहे, त्यामुळे खरंच मी तुला थांबवू शकत नाही, असं म्हणत पूर्णाईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. यावरती प्रतिमा म्हणते, असं काय करतेस? अगं मी तू जेव्हा म्हणशील ना तेव्हा तुला भेटायला येईन ना, तू मन नको छोटं करू, तू न उदास होऊ नकोस, तू कधीही मला सांग, मी तुला भेटायला येईल. इतकंच काय, आत्ता तर माझ्याकडे फोन सुद्धा आहे की नाही, मी तुला भेटायला येईन. या सगळ्यामध्ये आपण गप्पा मारू, फोनवरती गप्पा मारू, व्हिडिओ कॉल करेन, चालेल ना मग? असं म्हणत इकडे आता कल्पना पूर्णाईला समजवत असते. पण पूर्णाईचं मन काही ऐकायला तयार नसतं. तिला कल्पनाला या सगळ्यामध्ये आपल्या इथून पाठवायचंच नसतं. तोपर्यंत सायली आता किचनमध्ये काम करत असते. प्रियाचं लक्ष कंटिन्युअस सायलीकडे असतं. काय करते सायली, काय नाही करत, हे सगळं तिला जाणून घ्यायचं असतं. पण त्याच वेळेला अर्जुन पण तिचं लक्ष काय करते सायली याच्याकडे असतं. मग अर्जुन तिकडे उभा असतो. त्यावेळेला सायली फायनली बेसिंगच्या इकडे जाते. बेसिंगच्या इकडे सायली जाते आणि त्यावेळेला आता अर्जुन एकदम कान टवकारून पाहत बसतो, काय चाललंय. अर्जुन म्हणतो, आता वाचणार हा चिठ्ठी, आता चिठ्ठी वाचणार आणि आपल्याला सगळं सत्य समजणार. असं म्हणत इकडे आता अर्जुन एकटक पाहत बसतो, काय घडतंय. सायली येते. बेसिंगच्या इथे येऊन एक एक कप ती उचलते. एक एक कप उचलल्यावरती मग सायली आता तो कप घासायला लागते. अर्जुन पूर्णपणे डोळ्यात तेल आणून नक्की सायली काय करते या गोष्टीकडे पाहत असतो. आता इकडे अर्जुन आणि चैतन्य पाहत असताना सायली फायनली ती चिठ्ठी उचलते. चिठ्ठी उचलून आपल्या हातात घेते. हातात चिठ्ठी घेतल्यावरती आता अर्जुनच्या हृदयाचे ठोके वाढायला लागतात. सायली चिठ्ठी उघडते आणि बराच वेळ काहीतरी वेगळंच आपण पाहतोय असं पाहतच बसते. नक्की या चिठ्ठीत काय आहे असं ती पाहत असताना आता इकडे अर्जुनच्या चेहऱ्यावरती एक स्माईल असतं. आता सायली हसणार, मला पाहायला मिळणार, सायलीला हसताना पाहायला मिळणार आणि मग मला माझं उत्तर मिळणार, असं म्हणत तो इतका एक्सायटेड असतो की या सगळ्यामध्ये आता काही वेगळी रिॲक्शन सायलीची येऊ शकते या गोष्टीवर त्याचा विश्वासच नसतो. आणि त्यामुळे आता इकडे सायली चिठ्ठी पाहते. पण प्रियाने खूप गडबड केलेली असते. प्रियाने खूप मोठी गडबड करत या सगळ्यामध्ये आता ती चिठ्ठी बदललेली असते, ज्याची कल्पना सायलीला नसते, ज्याची कल्पना अर्जुनला सुद्धा नसते. त्यामुळे आता काय होणार हे सगळं पाहत असताना अचानकपणे सायली चिठ्ठी उघडते आणि उघडल्यावरती काय, त्याच्यामध्ये अर्जुनचं लव्ह लेटर गायबच असतं. त्या लव्ह लेटरच्या जागी असते ती म्हणजे सामानाची यादी. प्रियाने हे सगळं नाटक केलेलं असतं. प्रियाने ती चिठ्ठी बदललेली असते. आता इकडे सायली चिठ्ठी बघते आणि
आत्ता काही सामानाची चिठ्ठी आहे. नाही नाही, ही सामानाची चिठ्ठी आत्ताची नाही आहे, ही तर जुनी चिठ्ठी आहे. कदाचित आईंनी बनवून ठेवली असेल जायच्या आधी आणि ती असेल. ह्याचा काही आत्ता उपयोग नाहीये, सामान तर मी भरून आणलेलं आहे. असं म्हणत ती आता ती चिठ्ठी घेते, ती फाडते, फाडून ती चिठ्ठी आता डस्टबिनमध्ये टाकून देते. अर्जुन हे सगळं पाहतो आणि त्याच्या चेहऱ्याचा रंग अचानकपणे उडतो. त्याला कळत नाही की आपण पाहतोय ते सत्य की खरंच हा एक भास आहे. सायलीने चिठ्ठी फाडली का? काय घडलं असेल? असं म्हणत अर्जुन खूपच चिडतो आणि आता सायली चिठ्ठी फाडते आणि डस्टबिनमध्ये टाकून पण देते. चैतन्याला पण धक्का बसतो. अर्जुनला धक्का बसण्यापेक्षा राग जास्त येतो. असं कसं करू शकतात या? असं म्हणत अर्जुन आता चैतन्याला म्हणतो, हे काय? म्हणजे त्यांनी माझी चिठ्ठी चक्क फाडून टाकली? ते काही नाही. आता मी नाही गप्प बसणार. मी त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. यावरती चैतन्य त्याचा हात धरतो आणि अरे थांब, सगळेजण आहेत तिकडे. तू काय म्हणून त्यांना जाब विचारणार आहेस? काय सांगणार आहेस? आणि सगळ्यांच्या समोर काय बोलणार आहेस? तुला कळतंय का अर्जुन? अरे थांब, असं काही विचारू नकोस. आणि काय जाब विचारू शकतोस तू? तू काही नाव लिहिलेस का त्याच्यावरती? तू काही त्यांना प्रपोज केलंयस का? नाही ना, तू फक्त चिठ्ठी लिहून तोंडावरचं एक्सप्रेशन बघतोयस ना. तू नाही त्यांना जाब विचारू शकत. असं म्हणत चैतन्य अर्जुनला शांत करतो आणि सध्या तरी शांत हो, आपण नंतर या प्रकरणाचा काय तो सोक्षमोक्ष लावूया, असं म्हणतो. चैतन्य अर्जुनला शांत करतो आणि मध्ये घेऊन जातो. तोपर्यंत इकडे आता प्रतिमा सांगते, पूर्णाई मला निघायला पाहिजे. तोपर्यंत इकडे आता अस्मिता ह्या दोघांच्याकडे पाहते, म्हणजे चैतन्य आणि अर्जुनकडे. आणि काय ग, काय झालं यांचा चेहरा का असा पडलाय? यावरती इकडे आता प्रिया सांगायला लागते, चल आपण रूम मध्ये जाऊया, मी तुला सगळं काही डिटेलमध्ये सांगते. असं म्हणत मग आता इकडे प्रिया आणि अस्मिता दोघी जणी रूम मध्ये येतात. त्यावेळेला अस्मिता म्हणते, बोल ना, काय झालंय सांग की मला. तुझा चेहरा पाहता मला कळलंय की तुझ्या चेहऱ्यावरती काहीतरी या सगळ्यामध्ये एक छान हसू आले. काय केलेस तू? यावरती प्रिया म्हणते, बघ, मगाशी दोघी आपण खाली जायला निघालो, त्यावेळेला तू खाली गेलीस, पण मी खाली नाही ना आले. त्यावेळेला मी जे पाहिलं ना ते दृश्य असं होतं. असं म्हणत प्रिया फ्लॅशबॅक मध्ये जात काही वेळापूर्वी काय घडलं होतं हे अस्मिताला सांगते. आणि प्रिया ज्या वेळेला अस्मिता सोबत खाली ब्रेकफास्टसाठी जायला निघाली असते त्यावेळेला अस्मिता धावत पळत जाते, पण प्रिया मागे घुटमळते अर्जुनच्या रूमच्या बाहेर. आणि त्यावेळेला अर्जुन आणि चैतन्य मिसेस सायली आय लव्ह यू या चिठ्ठीचं लिखाण करत असतात. आणि हे प्रिया पाहते आणि काय चाललंय या दोघांचं. आता अर्जुन सांगत असतो, फायनली मी ही चिठ्ठी बनवून झालेली आहे. आता मिसेस सायली ही चिठ्ठी पाहतील आणि हसतील ना, आणि नाही हसल्या तर काय करायचं? असं म्हणत दोघांचं जे बोलणं चालू असतं ते बोलणं आता इकडे प्रियाने ऐकलेलं असतं. प्रियाने ती चिठ्ठी पाहिलेली असते आणि ती चिठ्ठी पाहिल्यामुळे आता मात्र या सगळ्यामध्ये इकडे आता प्रियाने ती चिठ्ठी बदलायचा निर्णय घेतलेला असतो. यावरती मग मात्र अस्मिता म्हणते, अच्छा, मग हे ऐकलंस का तू? मग त्याच्यामध्ये एवढं काय झालं? अर्जुन तर एकांतामध्ये सायलीला किती वेळा आय लव्ह यू म्हणत असेल, त्यात काय आहे मोठं? यावरती इकडे आता प्रिया म्हणते, तुला कळतंय का? अगं, आय लव्ह यू मुळात त्यांचं खरं लग्न पाहिजे ना, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, तुला कळत कसं नाहीये? यावरती अस्मिता म्हणते, हे बघ तन्वी, तू मला हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे असं काही सांगू नकोस आणि मला या सगळ्यामध्ये पाडू पण नकोस. मला तर कळतच नाहीये की एकदा त्यांनी आय लव्ह यू चिठ्ठी नाही वाचली तर काय फरक पडणार होता, आणि मग चिठ्ठी तिने वाचली तर तिने फाडून का टाकली? यावरती प्रिया म्हणते, तू तुझ्या छोट्याशा मेंदूला ना अजिबात ताण देऊ नकोस. कसं आहे ना, जास्त ताण दिलास तर मेंदूवरती लोड येईल. यावरती अस्मिता म्हणते, हो, मी कुठेतरी ऐकलंय की खूप विचार केला ना की अशा ह्या कपाळावरती सुरकुत्या येतात, आणि त्यामुळे मी काही विचार करत नाही. तू तन्वी, तू ती सायली आणि आता तो अर्जुन, काय करायचं ते करू दे. प्रिया विचार करते, ह्या सायली अर्जुनच्या नादामध्ये कशा लोकांना मला आता हँडल करावं लागतं. ही अर्ध्या डोक्याची अस्मिता, ती घरी अर्ध्या डोक्याची प्रतिमा, या सगळ्यांना हँडल करताना माझा जीव नकोसा होतो, नुसता मला कंटाळा येतो. आणि आता इकडे प्रियाने बरोबर संधी साधून कशा प्रकारे चिठ्ठी बदललेली असते हे तिला आठवतं. आणि या सगळ्यामध्ये प्रियाने आता ह्या दोघांचं बोलणं ऐकल्यावरती एका लेटर पॅडवरती किराणा सामानाची यादी केलेली असते आणि ती यादी हातात घेऊन प्रिया ज्या वेळेला किचनमध्ये मग ठेवायला जाते, त्या मग ठेवत असताना तिने आता अर्जुनची ओरिजिनल चिठ्ठी काढून घेतलेली असते आणि ती सामानाची चिठ्ठी
ठेवलेली असते. प्रियाने हे सगळं कारस्थान केलेलं असतं. याची कल्पना जरी अर्जुनला नसली तरी सायलीने फाडलेली चिठ्ठी हा पुरावा डस्टबिनमध्ये तसाच पडलेला असतो. प्रिया चिठ्ठी ठेवून तिकडून निघून आता सगळ्या तमाशाची वाट पाहत असते आणि तितक्यातच अर्जुन येऊन पाहतो आणि सायलीने चिठ्ठी फाडून टाकली असते. प्रियाचा प्लॅन आत्तापर्यंत तरी एकदम परफेक्टली यशस्वी होत असतो आणि यशस्वी प्लॅन पूर्णपणे प्रिया आता खूप खुश असते. पण अस्मिताला हे सगळं सांगण्याऐवजी प्रिया विचार करते, जाऊ दे ना, काम तर झालंय ना, काय या बिनडोक्याच्या अस्मिताला सांगत बसायचं. आणि ती अस्मिताला म्हणते, नाही, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, तुला नाही कळणार. इकडे तोपर्यंत प्रतिमा आणि आता पूर्णाई भावूक झालेली असतात. पूर्णाईला खूप वाईट वाटत असतं की प्रतिमा आता जात आहे. तिला तिच्यासोबत खूप वेळ घालवायचा असतो, खूप वेळ बोलायचं असतं. कारण प्रतिमा नॉर्मल झाल्यावर ती तिच्या घरी निघून गेल्यामुळे फारसं काही बोलणं भेटणं असं झालेलंच नसतं. पण पूर्णाईला प्रतिमा समजवत असते, असं काय करतेस, आता मी हक्केच्या अंतरावर राहते की नाही, काहीही झालं तर तू मला आवाज दे, मी धावत पळत तुझ्याकडे येईन. यावरती आता इकडे सायली म्हणते, हो पूर्णाई, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. प्रतिमा त्या आता काय तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्हाला भेटायला येतील, व्हिडिओ कॉलवरती तुम्हाला भेटतील, आता अजिबात तुम्ही काळजी करायची नाही. असं म्हणत सायली आता पूर्णाजीला समजवत असते, प्रतिमाची काळजी तुम्ही करू नका हे सांगत असते. मग मात्र प्रतिमा आणि सायली आता इकडे भेट घेतात आणि प्रतिमा आणि तन्वी जायला निघते. तोपर्यंत आता काय खरं काय खोटं या सत्याचा शोध घेण्यासाठी अर्जुन आणि चैतन्य दोघंही शेवटी वकीलच, ते आता दोघं जण युक्ती करतात आणि चैतन्य जाऊन डस्टबिन मधून आता ती फाडलेली चिठ्ठी घेऊन येतो. चैतन्याने चिठ्ठी आणल्यावरती तो ती चिठ्ठी वाचायला लागतो. चिठ्ठी वाचत असताना आता चैतन्य म्हणतो, काय रे, तुझ्या आय लव्ह यूचं साखर तुरडाळ हे कसं काय झालं. यावर अर्जुन म्हणतो, म्हणजे म्हणजे काय झालं हे. यावरती चैतन्य म्हणतो, अरे हे बघ ना, तू चिठ्ठी जी फाडून टाकली ना, त्या चिठ्ठीमध्ये वाण सामानाची यादी आहे. अर्जुन म्हणतो, कसं शक्य आहे, मग तू दुसरीच कोणती तरी भलतीच चिठ्ठी घेऊन आला असशील. चैतन्य म्हणतो, अरे नाही, भलतीच चिठ्ठी मी कशी आणेन, तुला कळतंय का, हे बघ, याच्यावरती छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये सगळं वाण सामान लिहिलंय, म्हणजे चिठ्ठी बदलली कशी, काय गडबड झाली नक्की. दोघांनाही कळत नाही की चिठ्ठी बदलली कशी. पण आता या सगळ्यामध्ये प्रियाने कारस्थान केलेलं असतं. त्या कारस्थानाची कल्पना मात्र दोघांच्या समोर आलेली आहे की सायलीने प्रेमाची चिठ्ठी न फाडता ही वाण सामानाची चिठ्ठी फाडली. तोपर्यंत रविराज प्रतिमाला न्यायला येतात आणि रविराज प्रतिमा ज्या वेळेला जायला निघतात तेव्हा रविराज काहीतरी काम करण्यासाठी रात्री उतरतात. प्रतिमा म्हणते, ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करेपर्यंत मी जरा मोकळी हवा घेते. म्हणून प्रतिमा मोकळी हवा घेण्यासाठी बाहेर उतरते आणि तोपर्यंत पाहते तर काय, तिकडे शेकोटी पेटवलेली असते आणि आता खूप मोठा काहीतरी सुपारी देण्यासाठी तिकडे महिपत उतरतो. महिपतला पाहिल्यावरती प्रतिमाला जबरदस्त धक्का बसतो.